नांदेड शहरातल्या कवठा भागात महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा बसवावा या मागणीसाठी धरणं आंदोलन करण्यात आलं। कवठा भागातील ही जागा बसवेश्वरांच्या पुतळ्याची नियोजित जागा असून गेल्या अनेक महिन्यांपासून त्यासाठी आंदोलन केलं जात आहे। गेल्या वेळच्या आंदोलनासाठी पुतळा बसवण्याचं आश्वासन पालिकेनं दिलेलं होतं, मात्र ते अजूनही पूर्ण न झाल्यानं हे धरणं आंदोलन करण्यात येत आहे। ओबीसींचं आरक्षण हे पूर्ववत 19% करण्यात यावं या प्रमुख मागणीसह इतरही प्रलंबित मागण्यांसाठी गडचिरोली ओबीसी संघटनेनं रास्ता रोको आंदोलन केलं। या आंदोलनात शेकडो जण सहभागी झालेले होते। मुख्य चौकात केलेल्या रास्ता रोको आणि धरणं आंदोलनाने नागपूर, चंद्रपूर, चामोर्शी आणि धानोरा या चारही मुख्य मार्गांची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। महापालिकेकडून वसूल करण्यात येणारा एलबीटी बंद करून शासनाच्या वॅटनुसार वसुली करावी या मागणीसाठी परभणीत व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवली। सरकारनं गेल्या 1 वर्षापूर्वी एलबीटी रद्द केला होता, मात्र तरीही एलबीटी एजन्सीकडून वसुली करण्यात येते। या वसुलीची तपासणी करून सरकारने व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। व्यापाऱ्यांच्या बंदमुळे नागरिकांची गैरसोय होतीये। रत्नागिरीतल्या खेड शहरात व्यापाऱ्यांनी प्रशासनाचा निषेध करत अचानक बंद पुकारला। 4 दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसात अचानक वाढलेल्या पाण्यानं व्यापाऱ्यांचं आणि नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। हे पाणी नातूनगर धरणातून सोडल्याचं आता समोर येत आहे। कुठलीही सूचना न देता पाणी सोडल्यानं व्यापाऱ्यांनी प्रशासनाचा निषेध केलाय। ही नुकसान भरपाई भरून द्यावी ही मागणी करत हा बंद पुकारण्यात आला। सांगलीत होणाऱ्या मराठा मूक मोर्चासाठी जोरदार तयारी सुरू आहे। विश्रामबागमधील क्रांतिसिंह नाना पाटील चौक ते राम मंदिर चौक असा हा मोर्चा असणार आहे। या मोर्चात 15 लाख मराठा समाज सहभागी होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। त्यासाठी शहरातील प्रमुख मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे। दरम्यान मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरातील महिलांनी जागृती रॅली काढली। यवतमाळच्या राळे गावात कूलरच्या शॉकनं मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। 23 वर्षीय सोनाली वानखेडे प्रकृती ठीक नसल्यानं दुपारी कूलर लावून झोपायला गेली होती, तेव्हा तिला विजेचा धक्का लागून तिचा मृत्यू झाला। त्याचवेळी 3 वर्षाची पंखुडी या ठिकाणी खेळत तिच्याजवळ गेली आणि वीज प्रवाहाच्या धक्क्यानं तिचाही मृत्यू झाला। या घटनेमुळे संपूर्ण कळमनेर गावावर शोककळा पसरली आहे। विवाहितेचा जीव गेल्याची घटना खरं तर दुचाकीसाठी सासरच्यानेच विवाहितेचा जीव घेतल्याची घटना उदगीर तालुक्यात गंगापूरमध्ये घडली आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून ज्योती गायकवाड या विवाहितेचा दुचाकी आणण्यासाठी सासरच्यांकडून मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात येत होता। 21 सप्टेंबरला पाणी भरण्यासाठी गेलेली ज्योती बेपत्ता झाली। 25 सप्टेंबरला संध्याकाळी गावातल्याच एका विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला। ज्योतीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी सासरच्या 5 जणांना अटक केली आहे। नाशिकच्या पाथर्डी फाटा इथल्या दामोदर नगरमध्ये 21 सप्टेंबर रोजी आकाश वर्मा या तरुणाची डोक्यात बॅट घालून हत्या करण्यात आली होती। या प्रकरणी आकाशचा रूम पार्टनर समाधान निकमला धुळ्यातून अटक करण्यात आली आहे। आकाश आणि समाधान यांच्यात नेहमी वाद होत होते, त्यात समाधानची नोकरीही गेली होती। यामागे आकाशचा हात असावा असा संशय समाधानला होता आणि त्यातूनच त्याने आकाशची हत्या केल्याचं समोर येत आहे। पंढरपुरातल्या कुर्डुवाडी रेल्वे स्थानकाजवळ चोरट्यांनीच पोलिसांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे। या हल्ल्यामध्ये 3 रेल्वे पोलीस जखमी झालेले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। हल्लेखोरांपैकी एकाला पकडण्यात यश आलेलं असून उरलेले 2 फरार झालेत। रविवारी रात्री पुण्याहून गाणगापूरला जाणाऱ्या एका प्रवाशाला लुटण्याचा प्रयत्न झाला, त्यावेळी त्यांच्या मदतीसाठी आलेल्या पोलिसांवर चोरांनी धारदार शस्त्रानं हल्ला केला। नांदेड शहरात माजी पोलिसांनी मूक मोर्चा काढला। पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता। त्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा, पोलिसांच्या समस्या सोडवा, पोलिसांना न्याय द्या अशा विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आलं। या मोर्चात माजी पोलीस अधिकाऱ्यांसह त्यांचे कुटुंबीय देखील सहभागी झाले होते। भर दिवसा घरफोड्या करून शहरात दहशत माजवणाऱ्या टोळीला पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली। राहुल उर्फ शेंड्या थोरात, रणवीर सिंग सहोता आणि अक्षय सोनवणे अशा या टोळीतल्या तिघांची नावं आहेत। शहरातल्या खराळवाडी आणि वाकड परिसरात या तिघांनी 4 घरफोड्या केल्या होत्या। त्यांच्याकडून 14 तोळे सोनं, 1 दुचाकी, 1 चारचाकी आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू असा 9.25 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आलाय। उरणमध्ये दिसलेला संशयित दहशतवाद्यांच्या बातमीनंतर तालुक्यातल्या अनेक शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या। या शाळा 4 दिवसांनंतर सुरू झालेल्या आहेत।
गुरुवारी सकाळी काही विद्यार्थ्यांनी बंदूकधारी संशयितांना पाहिलं होतं. त्यांच्या संभाषणात शाळांचा उल्लेख ऐकला होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून गेले 4 दिवस शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. नाशिकच्या सटाणा तालुक्यातल्या किकवारी गावात एका शेतात भारतीय लष्कराची सीलबंद पेटी सापडल्यानं खळबळ उडाली आहे. या पेटीवर सावधान, डेंजर, इलेक्ट्रॉनिक वस्तू जवळ नेऊ नये अशी वेगवेगळे स्टिकर्स लावण्यात आले. एटीएस सोबतच श्वान पथक आणि बॉम्ब शोधक पथकानं या पेटीची तपासणी केली असता त्यातून काहीच निष्पन्न मात्र झालेलं नाहीये. या पेटीवरील स्टिकर्सही बनावट असल्याचे उघड झाले. सध्या ही पेटी पोलिसांच्या ताब्यात आहे. नांदेड शहरातल्या गोदावरी सध्या दुथडी भरून वाहते. त्यामुळे दासगणू पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. नदीकाठच्या अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय. या पाण्यात अडकलेल्या 7 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. पावसाची संततधार कायम असल्यामुळे पुढील 24 तास तरी हे पाणी ओसरण्याची शक्यता नसल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे पालिकेनं लोकांसाठी 65 पर्यायी जागा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. धुळे जिल्ह्यातल्या अक्कलपाडा धरणाच्या डाव्या कालव्याचं काम येत्या 5 दिवसात पूर्ण होऊन 2 ऑक्टोबरपर्यंत या कालव्यात पाणी सोडण्यात येईल असा दावा आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. आमदार गोटे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसह या कालव्याच्या कामाची पाहणी केली. तसंच लाठीमार झेललेल्या शेतकऱ्यांची भेटही घेतली. परभणीतल्या सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्प 100% भरल्यानं मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातोय. धरणाच्या 16 दरवाजातून 14,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत असल्यानं नदीकाठची शेती धोक्यात आली आहे. सोयाबीन, तूर आणि कापसाच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय. गेल्या 3 वर्षांपासून दुष्काळानं हैराण झालेल्या शेतकऱ्यांचं यंदा अतिवृष्टीनं दगा दिल्याचं त्यांना पाहायला मिळतंय. सोलापुरात सध्या पुरेसा पाऊस झालेला नसला तरी चंद्रभागा नदी मात्र दुथडी भरून वाहतेय. नदीच्या पात्रातली मंदिरं सुद्धा हळूहळू पाण्याच्या पोटात लपू लागली आहेत. वीर धरणातून सुमारे 5,000 क्युसेक्स वेगानं पाणी भीमा नदीपात्रात सोडलं जात आहे. त्यामुळे भाविकांच्या स्नानाची तर सोय झालीच आहे, शिवाय त्यांना बोटिंगचा आनंदही लुटता येतोय. वीर धरणातून पाणी सोडल्यामुळे पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातले 8 बंधारे भरायला मदत झाली. जालना शहराला पाणी पुरवठा करणारा घाणेवाडी तलाव पूर्णपणे भरलेला असून या प्रकल्पाचा सांडवा ओसंडून वाहतोय. तब्बल 5 वर्षांनंतर हा तलाव भरल्याने जालना शहराचा पाणी प्रश्न निकाली निघालाय. गेल्या 4 महिन्यात जालन्यात सरासरीपेक्षा जास्त 719 मिलीमीटर पाऊस झालाय. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. गोंदियात पार पडलेल्या 14व्या राज्यस्तरीय वुशू अजिंक्यपद स्पर्धेत कोल्हापूरच्या संघानं प्रथम पुरस्कार मिळवला. जिल्ह्यातल्या तिरोडा तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत 300हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑलिम्पिकमध्ये खेळल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवणाऱ्या या खेळाबाबत सर्वसामान्यांना माहिती मिळावी यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. बारामतीतील ग्रीन कल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि शारदा कला मंच यांच्या वतीनं परिवर्तन व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रसारमाध्यमांचं बदलतं स्वरूप या विषयावर एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांचं व्याख्यान झालं. सध्याच्या प्रसारमाध्यमात सोशल मीडियाचा झालेला शिरकाव आणि त्यामुळे झालेले क्रांतिकारक बदल यावर त्यांनी मार्गदर्शन केलं.